जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की कुठलीही परिस्थिती किंवा कुठलंही संकट आलं तर घाबरू नका. संकट आणि परिस्थिती हे आपल्याला घाबरवण्यासाठी येत नाही तर आपल्याला धाडसी बनवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संकट हे आपल्याला धाडसी बनवण्यासाठी आणि खरा माणूस कोण आहे, खरी मैत्रीण कोण आहे ओळख करून देण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वर परब्रह्म हा संकट देतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की बऱ्याच जणांना मित्र मैत्रिणी असतात, बऱ्याच जणांना नातेवाईक भरपूर असतात, पण ते नातेवाईक खरे आहेत का खोटे आहेत हे ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिस्थिती येते त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस आपल्याला खरी मैत्रीण कोण आहे, खरे नातेवाईक कोण आहेत त्याची ओळख आपल्याला होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संकट आणि परिस्थिती येणे हे फार गरजेचं आहे. कारण ज्याच्या आयुष्यामध्ये संकट नाही तो धाडसी होतच नाही, ज्याच्या आयुष्यामध्ये वेदना नाही, ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही तो पुढे जातच नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्याला सुखच आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख येतच नाही तो म्हणले समर्थ धाडसी व्यक्ती नसतो म्हणले, तो फक्त जगायचं म्हणून जगतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ सांगतात की संकट आणि दुःख हे आपल्याला धाडसी बनवण्यासाठी येतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये स्वाभिमानाने जगा, कोणालाही घाबरू नका आणि आपले स्वतःचे निर्णय हे आपण स्वतःच घ्यायला शिका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की समाजामध्ये, आयुष्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये कधीही तुम्ही लाचार होऊ नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि कधीही कोणासमोरही लाजू नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ सांगतात की कुठलंही काम हे आपल्याला ताठ मानाने उभारून आणि न लाजता आपल्याला कामं ही सगळी करता आली पाहिजे तसं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात असे बरेच निर्णय असतात की ते आपल्या आयुष्यामध्ये बरेच निर्णय असतात की ते चुकीचे ठरतात, पण समर्थ म्हणतात की निर्णय तर का चुकतात, कारण आपण विचार करून तो निर्णय घेतलेला नसतो आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये निर्णय चुकतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा निर्णय म्हणजे लग्नाचा असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की लग्नाचा निर्णय सुद्धा खूप विचार करून आणि सर्व बाजूने विचार करून आपल्याला तो निर्णय घेता आला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी एक व्यक्ती, घरातली प्रमुख व्यक्ती कमवली तरी 10 जण घरात बसून खात होते, पण आताचा काळ पूर्णपणे बदललेला आहे. आताच्या काळामध्ये सर्वजण घराच्या बाहेर जाऊन काम केल्यानंतरच घर चालतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बऱ्याच जणांना समर्थ म्हणतात की आयुष्याचा निर्णय हा विचार करून घ्या, त्यात महत्वाचा निर्णय म्हणजे लग्नाचा निर्णय हा विचार करून घ्या. कारण आपण लग्नाच्या आधी आपलं टेन्शन आणि आपल्याकडे जे काही समस्या असतात त्या नदी एवढ्याच असतात, पण लग्न झाल्यानंतर ते टेन्शन, त्या समस्या, ते संकट ही समुद्र एवढी बनून जातात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की लग्नाच्या आधी आपल्यावर जास्त जबाबदाऱ्या नसतात, पण लग्नानंतर मात्र मुलांच्या जबाबदाऱ्या वाढतात, सासू सासऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात, पुन्हा त्यांचं शिक्षण, पुन्हा त्यांचं लग्न, पुन्हा त्यांना मुलं, हे असं पुन्हा हे व्याप आणि हे संकट, हे त्रास हा वाढतच राहतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की विचार करून आपल्याला प्रत्येक निर्णय हा घेता आला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये स्वाभिमानाने जगा, आयुष्यामध्ये कोणालाही घाबरू नका, परब्रह्म आणि आई वडिलांशिवाय कोणालाही घाबरू नका. जर आपली बाजू सत्याची असेल, आपलं जर चरित्र उत्तमच असेल तर कोणालाही घाबरायची गरज आपल्याला नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संकट आणि परिस्थिती आली म्हणून तुम्ही घाबरू नका किंवा कोणताही आयुष्य संपवण्याचा निर्णय तुम्ही घेऊ नका. कारण संकट, परिस्थिती आणि दुःख हे आपल्याला घाबरवण्यासाठी येत नाही तर आपल्याला धाडसी बनवण्यासाठी आणि ते काम उत्तमरित्या पार पडण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये परब्रह्म ईश्वर संकट देत असतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अनमोल आयुष्य मिळालेलं आहे तर प्रत्येक क्षण आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊन आपण हे आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक हरणी होती आणि त्या हरणीला थोड्या दिवसांनी बाळ होणार होतं. तिचे दिवस पूर्णपणे भरून गेले होते. त्यामुळे मात्र
त्यामुळे ती एका झाडाच्या शोधामध्ये होती, एका जागेच्या अशा शोधामध्ये होती की ज्या ठिकाणी तिला कोणीही बघणार नाही आणि ती आणि तिचं बाळ सुखरूपपणे राहील अशी जागा ती 2-3 दिवस झालं शोधत होती. एक दिवशी मात्र असंच तिला जंगलामध्ये एक जागा तिला मिळाली आणि तिलाही उत्तम आणि आनंद झाला की या जागेमध्ये कोणीही येणार नाही आणि माझं बाळ आणि मी सुखरूप राहील. आणि मग मात्र ती हरणी ते त्या जागेच्या तिथे आली. चहूबाजूने जंगल होतं आणि मग ती त्या जागेच्या तिथे आली. त्या जागेच्या तेथे आली आणि तासाभरातच ती आपल्या बाळाला जन्म देणार होती, कारण तिच्या पोटामध्ये कळा चालू होत्या, वेदना चालू होत्या आणि तासाभरातच ती आपल्या बाळाला जन्म देणार होती. पण तिच्या पुढे संकट तिच्या समोर दिसली. तिने पुढे बघितलं तर वाघ तिच्या शिकारीसाठी टपून बसला होता. तिने दुसऱ्या बाजूला बघितलं तर दुसऱ्या बाजूला एका ठिकाणी जंगलामध्ये आग लागली होती. तिने तिसऱ्या बाजूला बघितलं तर पारधी बाण घेऊन बसला होता आणि तिने चौथ्या बाजूला बघितलं तर चौथ्या बाजूला नदी होती. तिने जायचं तरी कुठं आणि त्यावेळेस मात्र तिच्यावर परिस्थिती अशी आली, तिने काय करायचं हे तिचा चक्र चालू होता आणि तरीही तिने मनातल्या मनात ठरवलं की माझा प्राण गेला तरी चालेल, की माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. मी प्रत्येक ह्या परिस्थितीला सामोरे जाणार आहे पण मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. त्या हरणी असा विचार करू लागली आणि मग मात्र कोणता निर्णय घ्यावा हे तिला कळत नव्हतं, कारण तिचे दिवस पूर्णपणे भरले होते. तिच्या पोटामध्ये कळा चालू होत्या, कारण तिला धावण्यासारखं तिच्यामध्ये शक्तीही नव्हती. जर धावली तर आपल्या बाळाला त्याचा त्रास होईल असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती त्या जागेवरून पळूनही जाऊ शकत नव्हती. त्यावेळेस तिने फक्त एकच ठरवलं की त्या भगवंताला, त्या परब्रह्माला आपण आता निवेदन ठेवायचं आणि त्याचंच नामस्मरण करायचं. मग ती हरणी अखंड परब्रह्माचं नामस्मरण करू लागली आणि परब्रह्माला निवेदन ठेवू लागली, हे परब्रह्म आहे, ईश्वरा, तू मला या पृथ्वीवर जन्माला घातलेला आहे आणि माझं बाळ आता थोड्या वेळातच जन्माला येणार आहे. त्यामुळे माझी आणि माझ्या बाळाची पूर्णपणे जबाबदारी तुझ्यावर आहे. मला चहूबाजूने संकट आलेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मी काय करायचं हे तूच ठरव आणि आता माझं प्राण आणि माझ्या बाळाचे प्राण हे तुझ्याच हातात आहे. तुला जर वाटलं तर तू आम्हाला मारून टाक आणि तुला जर वाटलं तर तू आमचे प्राण वाचव. आता मी तुझ्याच धावा करत आहे. आणि ती हरणी अखंड परब्रह्माचं, ईश्वराचं नामस्मरण करू लागली आणि बघा म्हणली तिच्यामध्ये एवढं सामर्थ्य तिच्या नामस्मरणात होतं, तिच्या निवेदनात होतं की तिच्या निवेदनाची पूर्तता परब्रह्माने, ईश्वराने लगेच केली. असं काय परब्रह्माने केलं की तिचे चौबाजूचं दुःख, चौबाजूचे संकट हे नाहीसे झाले असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि मग मात्र परब्रह्माने, ईश्वराने त्या दिवशी धो धो असा पाऊस पाडला आणि मग मात्र ज्या ठिकाणी जंगलामध्ये आग लागली होती ती ही पाऊस आल्यामुळे विझून गेली आणि विजेच्या कडकडाटामुळे आणि वादळ वाऱ्यामुळे जो पारधी तिला धनुष्य घेऊन उभा राहिला होता तिची शिकार करण्यासाठी, त्या पारध्याच्या डोळ्यातही कचरा गेला, माती गेली आणि त्यामुळे त्या पारध्याचाही नेम चुकला आणि त्या पारध्याचा बाण बरोबर त्या वाघाला लागला आणि मग बरोबर वाघही मरून गेला आणि तो पारधीही तेथून निघून गेला. आणि मग मात्र त्या हरणीला खूप आनंद झाला आणि तिने परब्रह्माचे, ईश्वराचं आभार मानले. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की तो प्राणी असून त्यानेही संकटाचा सामना केला. आपण तर मनुष्य आहे. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं, ज्यावेळेस आपण संकटात असतो, दुःखात असतो, संकट दुःख तर काय येतात, त्या परब्रह्माचं नाव आपल्या मुखामध्ये यावं, आपण परब्रह्माला आठवावं, त्यामुळे आपल्याला संकट येतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. त्या हरणीला सुद्धा दुसरा कुठलाही पर्याय सुचत नव्हता. ती बाळाला एका तासाभरात जन्म देणारच होती आणि मग मात्र तिने ईश्वराचा दावा केला आणि ईश्वराचं अखंड नामस्मरण केलं आणि ईश्वराला निवेदन ठेवलं आणि मग मात्र दुसऱ्या क्षणाला तिच्या निवेदनाची पूर्तता झाली असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, अनेक दुःख येतात, अनेक वारं येतात, त्यामुळे आपण घाबरायचं नाही. प्रत्येक तुफानाला, प्रत्येक संकटाला आणि प्रत्येक परिस्थितीला आपण सामोरे गेलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संकटामध्ये एकच वाक्य बोलायचं, हे ही दिवस जातील, म्हणजे आपल्याला आनंद होतो आणि ते संकट ही कायमस्वरूपी वस्तीला येत नसतं, तेही कधी ना कधी निघून जात असतं आणि आनंदही येत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आनंदातही आपण ते वाक्य लक्षात ठेवायचं, हे ही दिवस जातील, म्हणजे आनंद ही कायमस्वरूपी राहत नाही आणि आनंदामध्येही आपल्याला जास्त गर्व येत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्य हे अनमोल आहे, स्वाभिमानाने जगा आणि कोणालाही घाबरू नका असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.